मित्रांनो, सध्या नेपाळची परिस्थिती इतकी वाईट आहे ना की तुम्ही विचार पण करू शकत नाही. मित्रांनो, नेपाळमध्ये पंतप्रधानाला अक्षरशः पळू पळू मारलं, त्यांच्या बायकोला जाळून टाकलं. मित्रांनो, संसद सुद्धा जाळली. काय विषय झाला सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, नेपाळच्या लोकांचं म्हणणं आहे की बा तिथली सरकार भ्रष्टाचारी आणि त्यांचे मुलं बाळ जे बाहेर देशामध्ये लक्झरी लाईफ जगताय आणि सामान्य जनता रस्त्यावरती आज पण मरती, कुठले कामं होत नाही, लोकांना नोकऱ्या नाही आणि त्यांचे मुलं बाळ मात्र एकदम एन्जॉय, एकदम टाकाटक मध्ये भारी भारी करोडोचे वॉच घालताय, भारी भारी कपडे घालून बाहेर देशामध्ये फुल लक्झरी लाईफ जगताय. तर ही लक्झरी लाईफचे फोटो व्हिडिओ आहे ना पब्लिकने पोस्ट केले सोशल मीडियावरती आणि ते इतके व्हायरल झाले की अक्षरशः सरकारला आहे ना सोशल मीडिया बंद करावं लागलं. जवळपास 27 ऍप आहे ना सरकारला बंद करायचा निर्णय घ्यावा लागला. का माहितीये का, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत होता ना, त्यांचा भ्रष्टाचार आहे ना बाहेर येत होता, म्हणून त्यांनी ते बंद करायचा निर्णय घेतला ते ऍप. आणि ज्यावेळेस ऍप बंद झाले मित्रांनो, तर सामान्य जनता पूर्ण रस्त्यावर आली आणि सरकारला विचारायला लागली की तुम्ही ऍप का बरं बंद केले. पण सरकारला माहिती आहे आपलं भ्रष्टाचार बाहेर येतंय, हे बंद केलेले कधी बी योग्य. तर हे लोक जेव्हा रस्त्यावरती उतरली सामान्य जनता, तो पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मित्रांनो, या गोळीबारामध्ये जवळपास 20-25 जण जागेवर मेले. सामान्य जनता आहे ना या रस्त्यावर उतरली होती, त्याचे 20-25 जण जागेवर मेले. आणि मेलेच्या नंतर मित्रांनो पूर्ण नेपाळ एकत्र झालं बरं का, आणि संसदच जाळून टाकली. तिथली सरकारला राजीनामा द्यावा लागला. मित्रांनो, अक्षरशः पंतप्रधानाला पळू मारलं, शेवटी तो पळून गेला आणि त्याच्या बायकोला जिवंत जाळलं. मित्रांनो, तुमचे मुलं बाळ बाहेर देशामध्ये एकदम चांगली लक्झरी लाईफ जगताय आणि सामान्य जनता मरती, ते असंच होणार. जेव्हा अति केलं ना तर माती होणार, म्हणजे होणार 100% माती होणार. तीच माती नेपाळच्या सरकारची झाली. अति केल्याच्या नंतर माती 100% होती, म्हणजे होती. बायकोला जिवंत जाळलं पब्लिकनी पंतप्रधानाच्या, जोक नाही. आज तिथं म्हणजे सामान्य जनतेचा विजय झाला. जो अति भ्रष्टाचार आहे ना पूर्ण संपून टाकला डायरेक्ट. म्हणजे अक्षरशः त्यांचे पैसे सुद्धा उधळले. मित्रांनो, त्यांच्या तिजोऱ्या फोडल्या, त्याची तिजोरी जे काही पैसे निघतील पूर्ण उधळून टाकले डायरेक्ट रस्त्यावरती. एवढी पब्लिक एकत्र झाली होती, म्हणजे सामान्य जनतेचा विजय झाला. मला भ्रष्टाचारी नेत्यांना सांगायचंय, हे दिवस तुमच्यावर पण येऊ शकतात, सांगता येत नाही. कधी पब्लिक पलटी होऊ शकते ना तुमच्यावर, काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे नका अति करू नका. खा, एन्जॉय करा, पण काम पण करा, पब्लिकचं पण बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद पब्लिक.